बैठकीच्या रूम मध्ये आले. इकडे तिकडे लक्ष दिल्यानंतर कोपऱ्यामध्ये एक टेबल होता. त्या टेबलवर किल्ल्यांचा झुडगा, त्याचबरोबर एका फुलदाणीमध्ये फुलांचा गुच्छ, पुस्तकांचा गठ्ठा, हे सर्व त्यांनी टेबलावर बघितलं. थोडीशी उचकापाचक केली पण तिथे काही त्यांना सापडलं नाही. दुसऱ्या कोपऱ्यात लक्ष दिलं तर दुसऱ्या कोपऱ्यामध्ये पोत्यांची थप्पी रचलेली होती. हॉलमध्ये काही दिसेना. मग त्या चोरांच्या टोळीने स्वयंपाकघराकडे कूच केली. स्वयंपाकघराकडे ते निघून गेले. आता तुम्ही विचार करत असाल स्वयंपाकघरामध्ये काय असतं. स्वयंपाकघरामध्ये आपली आई धान्याच्या डब्यामध्ये कधी कधी काही पैसे राखून ठेवत असते. वेळेकाळेला किंवा संकटाच्या वेळेला ते उपयोगी पडतील या दृष्टीने ती डब्यामध्ये ठेवत असते. मग स्वयंपाकघरामध्ये जेव्हा ते गेले तेव्हा तिथे एक डायनिंग टेबल ठेवलेला होता, जेवण्यासाठी असणारा टेबल. त्या डायनिंग टेबलवर केळ्यांचा लोंगर, पालेभाजीची जुडी, द्राक्षांचा घड, हे सर्व त्यांनी बघितलं. परंतु त्यांचं आता पित्त खवळलं. त्यांचा आता संयम सुटायला लागला होता. आता तुमच्या लक्षात आला असेल त्यांचा संयम का सुटतोय. कारण त्यांना हवे होते नोटांची बंडल किंवा नोटांची पुडके. ते काही कुठे दिसे ना. हा डबा उचक, तो डबा उचक, आणि ह्या सगळ्या गडबडीमध्ये, डबे उचका उचकीच्या गडबडीमध्ये थोडासा डब्याच्या झाकणाचा आवाज आला आणि मुलांना चाहूल लागली की आपल्या घरात कोणीतरी शिरलेलं आहे. 4-5 मुलं होती पण ती तुमच्या इतकीच धाडसी होती, तुमच्या इतकीच ती हुशार होती. त्यातल्या एका मुलाने सर्वांना शांत राहण्याचा इशारा केला आणि हळूच स्वयंपाकघराच्या कोपऱ्यावरून त्यांनी बघितलं तर खरोखर 2-3 चोरांची जी टोळी होती ती स्वयंपाकघरामध्ये घुसली होती. आता अशा वेळेला घाबरून न जाता अगदी संयमाने बुद्धी चातुर्याचा उपयोग करून त्या विद्यार्थ्यांनी एक गोष्ट ठरवली. त्यातली एक मुलगी जी अतिशय धाडसी होती, तिने बाकीच्या आपल्या मित्रांना, आपल्या बाल सवंगड्यांना सांगितलं की तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी बरोबर त्यांना आता खोलीमध्ये बंद करते. आणि हळूच जाऊन त्या विद्यार्थिनीने, त्या मुलीने स्वयंपाकघराचा दरवाजा बाहेरून बंद केला. आता काय झालं असेल दरवाजा बंद केल्यानंतर. बरोबर आहे, चोरांची टोळी स्वयंपाकघरामध्ये अडकली, अलगद अडकली, कुठलाही त्रास न घेता. आणि मग त्यातल्या एका मुलाने आपल्या घरातील जी मोठी माणसांचा जमाव जो बाजारात गेला होता त्यातील एका मोठ्या व्यक्तीला फोन केला की तुम्ही लवकर घरी या. त्या पद्धतीने फोन झाल्यानंतर एक 15-20 मिनिटाच्या अंतराने घरातली मोठी माणसं घरी आली. घडलेला सगळा प्रकार मुलांनी त्यांना सांगितला आणि स्वयंपाकघरामध्ये आम्ही त्या चोराच्या टोळीला बंद केले हेही सांगितलं. आता अशा वेळेला त्या माणसांना आनंद व्यक्त करावा, अभिमान व्यक्त करावा की भीती दाखवावी हे काही लक्षात येईना. पण त्यातील घरातील जो ज्येष्ठ माणूस होता, ज्येष्ठ म्हणजे घरातील सर्वात वयाने मोठा असलेला जो माणूस होता, त्याने पोलिसांना फोन केला. तेवढ्यात एक साधारण अर्ध्या तासाच्या अंतराने पोलिसांचं पथक तिथे येऊन दाखल झालं आणि त्यांनी अलगदपणे स्वयंपाकघरामध्ये बंद असलेल्या चोराच्या टोळीतील 3-4 चोरांना पकडलं आणि त्यांना तुरुंगामध्ये कैद केलं. यानंतर घरातील मोठ्या माणसांनी सर्व विद्यार्थ्यांना, जे मुलं घरामध्ये होती त्यांच्या सर्वांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली आणि त्यांना शाबासकी दिली. काही दिवसानंतर स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम अर्थात 15 ऑगस्टच्या कार्यक्रमामध्ये जवळच तालुक्याच्या तहसील कार्यालयामध्ये आदरणीय तहसीलदार यांच्या हस्ते त्या सर्व विद्यार्थ्यांना शौर्य पदक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला, त्यांचा सत्कार करण्यात आला. गोष्ट अतिशय साधी आणि सोपी विद्यार्थी मित्रांनो. या गोष्टीतून आपल्याला 2 बाबी लक्षात आल्या. पहिली बाब म्हणजे आपणासमोर कोणतंही संकट आलं, आपल्यासमोर कोणतंही आव्हान आलं, आपल्यासमोर एखादी अशी परिस्थिती निर्माण झाली की आता आपण काय करायचं, अशा वेळेला बिलकुलही न घाबरता आपण, जसं मी मगाशी सांगितलं, आपण बुद्धिचातुर्याने, धाडसाने, हिमतीने काम केलं
पाहिजे आणि त्या विद्यार्थ्यांनी अगदी बरोबर ह्याच पद्धतीने काम करून त्यांनी त्या चोरांना पकडलं होतं. पहिली गोष्ट तुमच्या लक्षात आली की आपण धाडसाने बुद्धिचातुर्याने काम केलं पाहिजे. एक दुसरी गोष्ट तुमच्या अशी लक्षात आली असेल, तुम्ही बारकाईने गोष्ट ऐकलेली आहे. या गोष्टीमध्ये मी काही समूहाने येणाऱ्या शब्दांसाठी विशिष्ट काही शब्द वापरले, जसं की चोरांची टोळी, पालेभाजीची जुडी, पोत्यांची थप्पी, किल्ल्यांचा जुडगा किंवा फळांचा घोस, केळ्यांचा लोंगर, मुलांचा जमाव, अशा पद्धतीने मी मुलांचा घोळका असा शब्द मी असे शब्द गोष्टीमध्ये मी वापरले आणि तुम्ही ते काळजीपूर्वक ऐकले. आज आपण अशाच समूहाने येणाऱ्या शब्दांसाठी कोणते शब्द वापरले जातात आणि त्यासाठी कोणत्या पद्धतीने आपण ते बोलतो म्हणतो हे आज आपण आपल्या ह्या घटकामध्ये बघणार आहोत. घटकाचं नाव आहे शब्द संपत्तीवरील प्रभुत्व आणि त्या अंतर्गत जे तुम्हाला समानार्थी शब्द असतात, विरुद्धार्थी शब्द असतात, अलंकारिक शब्द असतात, विलुदर्शक शब्द असतात, घरदर्शक शब्द असतात, समूहदर्शक शब्द असतात, असे विविध उपघटक त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. त्यासाठी 32% भारांश निश्चित केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल यासाठी 16 गुण निश्चित केलेले आहेत. अगदी आपल्या हातातले आणि अगदी आपल्या हक्काचे असे हे 16 गुण आपण सहजगत्या मिळू शकतो. यासाठी फक्त हवंय तुमचं बारकाईने निरीक्षण आणि तुमचं बारकाईने वाचन. 32% भारांशामध्ये 16 गुण निश्चित केलेला उपघटक आहे समूहदर्शक शब्द. विद्यार्थी मित्रांनो, आपणा समोर एक काही चित्र दिसतात. जर दिसत नसेल तर आपण थोडीशी स्क्रीन झूम करून बघू शकता आणि मी तुमच्यासाठी अजून थोडीशी स्क्रीन झूम करून दाखवू शकतो. पहिल्यांदा आपणा समोर काही केळ्यांचा समूह दिसतोय. झाडाला लगडलेली केळी आहेत. दुसऱ्या चित्रामध्ये नारळ एकत्र आलेले दिसत आहेत, समूहाने आलेले दिसत आहेत. तिसऱ्या चित्रामध्ये आपण बघतो की आपल्या सर्वांच्या आवडीचा भारतीय क्रिकेटचा संघ इथे दिसतोय. सगळे खेळाडू एकत्र बसलेले आहेत. आणि चौथ्या चित्राकडे जर लक्ष दिलं तर विमानतळावर उभा असणारा काही विमानं समूहाने आपल्याला दिसत आहेत. तर आता समूहाने येणारे केळी, समूहाने येणारे नारळ, समूहाने बसलेले खेळाडू किंवा समूहाने उभे असलेली विमानं, यासाठी काहीतरी विशिष्ट शब्द वापरले जातात. हे आपण खाली बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, समूहदर्शक शब्द म्हणजे काय हे एकदा आपण समजून घेऊया. समूहदर्शक शब्द म्हणजे जेव्हा एकाच प्रकारच्या अनेक वस्तू एकत्र येतात त्यावेळी त्या वस्तू समूहाने ओळखल्या जातात, त्यासाठी विशिष्ट शब्द वापरले जातात. अशा शब्दांना समूहदर्शक शब्द असे म्हणतात. आता मी तुम्हाला दाखवलेले चित्र पुन्हा खाली घेतो बघा. कारण आपण काय बघितलं, आता एकाच प्रकारच्या वस्तू जेव्हा समूहाने येतात तेव्हा त्यांना समूहदर्शक शब्द असे म्हणतात. आता एकाच प्रकारची केळी एकत्र आली, केळ्यांचा समूह तयार झाला, खेळाडूंचा समूह तयार झाला. जसं मी मगाशी शब्द वापरला खेळाडूंचा संघ, नारळांचा ढीग आणि विमानांचा ताफा. तर ह्या गोष्टी समूहाने आल्या आणि आपण त्याला समूहाने ओळखायला सुरुवात केली. आता असेच काही समूहाने येणारे शब्द आपण बघणार आहोत. माझी एक अपेक्षा आहे, मी बोलतोय तुम्ही ऐकताय, परंतु तुम्ही फक्त बघायचं किंवा ऐकायचं नाहीये. तुम्हाला आता तिसरं काम पण करायचं आहे. लक्षपूर्वक स्क्रीनवर बघायचं पण आहे, लक्षपूर्वक तुम्हाला ऐकायचं पण आहे आणि तुम्हाला तिसरं काम करायचं आहे ते म्हणजे माझ्यासोबत हे लक्षपूर्वक वाचायचं देखील आहे. आपण मोठ्याने वाचू शकता. आपल्या घरातील छोटे बहीण भाऊ असतील तर त्यांचाही या निमित्ताने अभ्यास होऊन जाईल. आपल्या घरातली मोठी माणसं असतील त्यांचाही या निमित्ताने अभ्यास होऊन जाईल. त्यामुळे माझ्यासोबत आता सर्वांनी मोठ्याने हे वाचायचं आहे. आंब्याच्या झाडांची राई असते. आंब्याच्या झाडांची राई.
उंटांचा किंवा लमानांचा जर समूहाने आले उंट किंवा लमान तर त्यांना तांडा असं म्हणतात. म्हणजे उंटांचा आणि लमानांचा तांडा. तुम्ही वाचताय, मला खात्री आहे तुम्ही माझ्यासोबत वाचताय. उतारूंची झुंड किंवा झुंबड. आता काही मुलांना प्रश्न पडला असेल, उतारू म्हणजे काय? उतारू म्हणजे जे लोक प्रवास करतात आणि प्रवास करताना एखाद्या स्थानकावर, एखाद्या स्टेशनवर, एखाद्या बंदरावर, विमानतळावर उतरतात त्यांना उतारू असं म्हणतात. आणि या उतारूंची असते झुंड किंवा झुंबड. उपकरणं आपल्या घरामध्ये टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन किंवा जे इलेक्ट्रॉनिक उपकरणं आहेत, आपल्या शाळेमध्ये पण आहेत, तर त्या उपकरणांचा असतो संच. गोष्टीमध्ये चोरांची टोळी ज्या करवंदाच्या जाळीतून आली होती, तो शब्द इथं आलेला आहे बघा, करवंदाची जाळी. काही विद्यार्थी मित्र जे आता अकोले तालुक्यामध्ये जे विद्यार्थी मित्र, बालमित्र माझं हे तासिक ऐकत आहेत, त्यांना करवंदाची जाळी अगदी चांगल्या प्रकारे माहीत आहेत, कारण त्यांनी करवंदाची जाळी प्रत्यक्ष बघितली असेल. आणि बाकीच्या तालुक्यातल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा करवंदाची जाळी बघितली असेल, जिला आपण काळी मैना असं म्हणतो, करवंदाची जाळी. काजूंची किंवा माशांची गाथण असते विद्यार्थी मित्रांनो. थोडासा नवीन शब्द आहे पण तो वाचून लक्षात ठेवा. काजूंची किंवा माशांची असते गाथण. किल्ल्यांचा जुडगा, बरोबर. काही विद्यार्थ्यांनी बरोबर ओळखलं की गोष्टीमध्ये किल्ल्यांचा जुडगा हा शब्द सुद्धा आला होता, जो टेबलवर ठेवलेला होता. आपल्या घरामध्ये सुद्धा किल्ल्यांचा जुडगा असतो. तर हा असतो किल्ल्यांचा जुडगा. किल्ल्या म्हणजे चाव्या. किल्ल्या म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले नव्हे, हा, किल्ल्या म्हणजे चाव्या. किल्ल्यांचा जुडगा. केळ्यांचा असतो लोंगर किंवा घड. दोन्ही शब्द वापरले जातात. केळ्यांचा लोंगर किंवा घड, जो स्वयंपाकघरामध्ये गोष्टीमध्ये आलेला होता. केसांचा झुपका किंवा पुंचका असतो. केसांचा झुपका किंवा पुंचका असतो. मी मुद्दाम दोन तीन वेळा शब्द वाचतोय, कारण हे एकदा तुम्ही लक्षात ठेवले की पुन्हा तुम्हाला समूहदर्शक शब्द बघण्याची आवश्यकताच पडणार नाही. इतकं लक्षपूर्वक तुम्ही ऐकायचंय, इतकं लक्षपूर्वक तुम्ही बघायचंय आणि इतकं लक्षपूर्वक तुम्ही माझ्या मागे म्हणायचंय. केळ्यांचा लोंगर किंवा घड, केसांचा झुपका किंवा पुंचका. आता थोडासा बदल लक्षात घ्या. केसांचा जर झुपका आणि पुंचका असेल तर केसांची बट किंवा जट असते. थोडासा बदल आहे. कधी कधी या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना सहजगत्या फसवलं जातं आणि आपण फसतो. फसू नये म्हणून मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, केसांचा झुपका तर केसांची बट किंवा जट असते. तसंच खेळाडूंचा संघ, जो आपण थोड्या वेळापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा संघ बघितला, खेळाडूंचा संघ. तसेच गवताचा भारा. आता आपण सर्व शेतकऱ्याची मुलं आहोत. तुम्हाला शेतीमध्ये सर्व कामं पण माहीत आहेत. शेतामध्ये गवत असतं, ते गवत आपण गोळा करतो आणि त्या गवताचा भारा डोक्यावर घेऊन आपण, आपले वडील असतील, आपले चुलते असतील, घरी गवताचा भारा घेऊन येतात, तर तो असतो गवताचा भारा. त्यानंतर पुढे आहे गवताची गंजी किंवा पेंडी. आता इथे पण थोडासा बदल आहे. थोड्या वेळापूर्वी मी गवताचा भारा असं म्हटलं आणि आता आली गवताची गंजी किंवा पेंडी. गवताचा असेल तर भारा, गवताची असेल तर गंजी किंवा पेंडी. गाई गुरांचे खिल्लार. गाई गुरं, यामध्ये गाई पण आल्या, वासरं आली, बैल आले, म्हशी आल्या, शेळ्या आल्या, सगळ्या प्रकारचे गाई गुरं यामध्ये आले आणि गाई गुरांचं एकत्र असतं ते म्हणजे खिल्लार. फक्त गुरांचा असेल तर कळप. आता इथे थोडासा बदल आहे बघा. गाई गुरांचे खिल्लार आणि गुरांचा असतो तो फक्त कळप. जी चोरांची किंवा दरोडेखोरांची टोळी गोष्टीमध्ये घुसली होती, गोष्टीत घुसली नव्हती, ती गावात घुसली होती, ती चोरांची किंवा दरोडेखोरांची टोळी. जहाजांचा काफिला. जहाज आपल्याला समुद्रामध्ये दिसतात. जर तुम्ही कधी समुद्रकिनारी फिरायला गेला असाल तर त्या समुद्रकिनारी आपल्याला दूर समुद्रामध्ये मोठी मोठी जहाजं दिसतात. त्या जहाजांचा असतो काफिला. त्याचबरोबर तारकांचा असतो पुंज.
मग अशी गोष्टीमध्ये याचाही उल्लेख आला होता की आकाशामध्ये तारकांचा पुंजका किंवा पुंज दिसत होता. तारकांचा जसा पुंज असतो तसा ताऱ्यांचा पुंजका असतो. आता याच्यामध्ये पण थोडासा बदल आहे बघा. तारकांचा पुंज आणि ताऱ्यांचा पुंजका. दुर्वांची जोडी, ज्या दुर्वा गणपतीला अतिशय प्रिय असतात. आता अजून काही थोड्या दिवसानंतर आपल्या घराघरामध्ये गणपतीचं आगमन होईल आणि आपण गणपतीला आवडणारी दुर्वांची जोडी गणपतीला आपण वाहत असतो किंवा देत असतो, ती असते दुर्वांची जोडी. द्राक्षांचा असतो तो असतो घड किंवा घोस. द्राक्षांचा असतो घड किंवा घोस. तुम्हाला द्राक्ष खायला आवडत असतील, द्राक्ष जेव्हा समूहाने येतात तेव्हा त्या द्राक्षांचा घड किंवा घोस तयार होत असतो. धान्याची रास असते विद्यार्थी मित्रांनो. आता धान्य कोणतं कोणतं तुम्हाला चांगलं माहित आहे. गहू असेल, बाजरी असेल, ज्वारी असेल, तांदूळ असेल, आपण त्याला धान्य म्हणतो. आणि हे धान्य जेव्हा एकत्र टाकलं जातं तेव्हा त्याची रास तयार होते, धान्याची रास. नाण्यांची चळत. तुमच्याकडे खाऊसाठी काही नाणे असतात, त्या नाण्यांची जर अनेक समूहाने जर ते नाणे आले तर त्या नाण्यांची चळत होत असते, लक्षात ठेवा. त्यानंतर मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला जे चित्र दाखवलं होतं त्याच्यामध्ये नारळांचा ढीग होता. नारळ समूहाने आले होते, असे एकत्र एकावर एक असे रचलेले होते, त्या नारळांचा ढीग तयार होतो. नोटांचे पुडके, जे चोरांना हवे होते पण शेवटपर्यंत काही ते मिळाले नाही, असे नोटांचे पुडके नोटांचा बंडल पण असतो आणि नोटांचे पुडके पण असते. असे वेगवेगळे शब्द तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. पक्ष्यांचा थवा. अनेक वेळा तुम्ही आकाशात उडताना पक्ष्यांचा थवा बघितला असेल. पक्षी जेव्हा समूहाने येतात तेव्हा त्यांना पक्ष्यांचा थवा असं म्हणतात. त्याचबरोबर पाठ्यपुस्तकांचा संच. तुमच्याकडे पाठ्यपुस्तक आहेत. आता यावर्षी सर्व विषयाची पाठ्यपुस्तकं वेगवेगळी आहेत आणि ज्या वेळेला ती पाठ्यपुस्तकं तुम्ही एकत्र आपल्या दप्तरामध्ये नेता त्यावेळेला ती पुस्तकं जेव्हा समूहाने येतात तेव्हा त्या पाठ्यपुस्तकांचा संच तयार होत असतो. पालेभाजीची गड्डी किंवा जुडी स्वयंपाकघरामध्ये ठेवलेली होती. गोष्टीमध्ये याचाही उल्लेख आला होता. पालेभाजीची गड्डी किंवा जुडी. मग मेथीच्या भाजीची जुडी असेल, शेपूच्या भाजीची जुडी असेल, है की नाही, कोथिंबिरीची जुडी असेल किंवा गड्डे असेल. पिकत घातलेल्या आंब्यांची असते ती म्हणजे आडी. जर आंबे पिकत घातलेले असतील, नैसर्गिकपणे पिकण्यासाठी घरामध्ये बंद खोलीमध्ये जर आंबे ठेवलेले असतील, म्हणजे कच्च्या कैऱ्या ठेवलेल्या असतील आणि पिकत घालण्यासाठी, तर त्या पिकत घातलेल्या आंब्यांची आडी असते. त्याचबरोबर पुस्तकांचा किंवा वह्यांचा गठ्ठा. आता आपण मगाशी पाठ्यपुस्तकांचा पाहिला संच आणि आता पुन्हा आलाय पुस्तकांचा किंवा वह्यांचा गठ्ठा. वह्या समूहाने जर आल्या तर त्याला आपण पुस्तकांचा किंवा वह्यांचा गठ्ठा असं आपण म्हणतो. पोत्यांची किंवा नोटांची थप्पी. आपल्या घरामध्ये पोत्यांची थप्पी असते. आता आपण सर्वजण शेतकऱ्याची मुलं आहोत. मी जसं मगाशी म्हटलं, आपल्या घरामध्ये पोत्यांची थप्पी आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर नोटांची सुद्धा थप्पी असते. आता आपण नोटांची थप्पी काय आपल्या घरामध्ये नोटांची थप्पी ठेवत नाही, पण तुम्ही जर आई बाबांसोबत कधी बँकेत गेला असाल तर बँकेमध्ये तुम्हाला अशी नोटांची थप्पी बघायला मिळाली असेल. प्रवाशांची झुंबड. प्रवासी जे एसटी बसने प्रवास करतात, रेल्वेने प्रवास करतात किंवा विमानाने प्रवास करतात, जहाजाने प्रवास करतात, अशा प्रवाशांची झुंबड असते. एकत्रपणे प्रवासी आले की त्याला झुंबड असं म्हणायचं. प्रश्नपत्रिकेचा संच. प्रश्नपत्रिका जेव्हा एकत्रितपणे येतात तेव्हा त्याला प्रश्नपत्रिकेचा संच असे म्हणतात. आता 6 तारखेला आपल्याला पायाभूतची चाचणी द्यायची आहे. तुम्हाला तुमच्या वर्ग शिक्षकांनी सांगितलंच असेल. आणि ज्या वेळेला त्या प्रश्नपत्रिका वर्गामध्ये येतील, त्या समूहाने आल्या की समजायचं आला प्रश्नपत्रिकेचा संच. त्याचबरोबर फळांचा असतो घोस. कुठल्याही प्रकारची फळं असेल ते जर एकत्रित आले तर त्या फळांचा घोस तयार होत असतो.
त्यानंतर आपण पुढे जाऊया. बांबूचे बेट. बघा विद्यार्थी मित्रांनो, बांबूचे बेट. बांबूचं झाड असतं, ते जर एकत्रितपणे असेल तर त्याला आपण बांबूचं बेट म्हणतो. भाकऱ्यांची किंवा रुपयांची चवड. भाकऱ्या एकावर एक रचून आई शेतामध्ये घेऊन जाते मजुरांना किंवा आपल्या घरच्यांना. अशा भाकऱ्या एकावर एक रचते आणि एकावर एक रचलं की त्याला चवड असं म्हणतात. तसंच मडक्यांची उतरंड. मातीची मडकी एकावर एक एकावर एक एकावर एक अशी रचलेली असतात, त्याला मडक्यांची उतरंड असं म्हणतात. माणसांचा असतो तो जमाव. आता हा शब्द तुम्ही गोष्टीमध्ये ऐकला की माणसांचा जमाव तालुक्याच्या गावी गेला होता, तोच हा माणसांचा जमाव. आणि तुम्हाला माणसांचा जमाव कार्यक्रमाच्या वेळी, यात्रेच्या वेळी किंवा लग्न कार्याच्या वेळेला असा माणसांचा जमाव तुम्हाला नेहमी पाहायला मिळतो. मुंग्यांची रांग. सहजगत्या काही खरकट पडलेलं असेल, कुठं गोड पदार्थ पडलेले असतील तर ते खाण्यासाठी मुंग्या एका मागून एक चालायला लागतात. तिथं होते मुंग्यांची रांग. फुलझाडांचा ताटवा, जो घराच्या बाहेर फुललेला होता. मगाशी तुम्ही ते हा समोदर्शक शब्द ऐकलेला आहे. तुमच्या घरी सुद्धा फुलझाडांचा ताटवा छानपैकी फुललेला असेल. फुलझाडं एकत्र आले की त्या फुलझाडांचा ताटवा तयार होतो. फुलांचा गुच्छ. अनेक प्रकारची किंवा एका प्रकारची फुलं एकत्रित आली की त्या फुलांचा छानसा गुच्छ तयार होतो. तुमचा वाढदिवस जेव्हा शाळेमध्ये साजरा केला जातो तेव्हा शाळेमध्ये शिक्षक, मुख्याध्यापक तुम्हाला फुलांचा गुच्छ देऊन तुमचं अभिष्ट चिंतन करतात, तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. त्यानंतर मुलांचा घोळका. हा तर आपण रोज बघतो. आज फक्त त्या मुलांच्या घोळक्याला सुट्टी आहे, परंतु ऑनलाईन तासिका झाली की तुम्ही जेव्हा आता खेळायला जाल तेव्हा तुम्ही घोळक्यामध्ये जाल. मुलांचा घोळका जो शाळेमध्ये आपण रोज बघतो असा असतो तो मुलांचा घोळका. मेंढ्यांचा असतो कळप. मेंढ्या जर एकत्रित आल्या तर त्या मेंढ्यांचा कळप तयार होतो. त्याचबरोबर लाकडांची किंवा ऊसांची मोळी तयार होते. लाकडं आणि ऊस एकत्र बांधले की त्याची मोळी तयार होते. आणि वस्तूंचा असतो तो म्हणजे संच. वस्तूंचा संच. त्याचबरोबर वाद्यांचा वृंद. वेगवेगळी वाद्य माहिती आहे तुम्हाला. तबला असेल, हार्मोनियम असेल, त्या वाद्यांचा संच, वृंद. विटांचा किंवा कलिंगडांचा ढीग. एकावर एक विटा रचल्या, कलिंगड एकावर एक रचले की त्याचा ढीग तयार होतो. विद्यार्थ्यांचा गट तयार होतो. जसा वर्गामध्ये आपण गटागटाने अभ्यास करतो, ठीक नाही, तो विद्यार्थ्यांचा गट. विमानांचा असतो तो ताफा. मी तुम्हाला चित्रामध्ये दाखवलं होतं. विमानतळावर काही विमानं थांबली होती आणि त्या विमानांचा ताफा तयार होतो. त्याचबरोबर वेलींचा कुंज, साधूंचा जथा. माझ्यासोबत तुम्ही वाचताय, मला खात्री आहे. वाचत नसाल तर वाचा. विमानांचा ताफा, वेलींचा कुंज, साधूंचा जथा गोष्टीमध्ये याचा उल्लेख आला होता. सैनिकांचे पथक. जे भारतीय सैनिक आहेत ज्यांचा आपल्याला नेहमी अभिमान असतो आणि तो असायलाच हवा, अशा सैनिकांचं पथक असतं. सैनिकांचे जर पथक असेल तर सैनिकांची पलटण किंवा तुकडी असते. थोडासा बदल लक्षात घ्या. इथं सैनिकांची आहे तर ते पथक, आणि इथं सैनिकांची आहे, सैनिकांची असते पलटण किंवा तुकडी. जंगलामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला हत्तींचा कळप बघायला मिळतो. हत्ती अशी समूहाने चालले की त्याला आपण हत्तींचा कळप असं म्हणतो. तसंच हरणांचा सुद्धा कळपच असतो. दोन्हीही समूहाने येणाऱ्या प्राण्यांसाठी कळप हा शब्द वापरला जातो. हत्तींचा पण कळप, हरणांचा पण कळप. उतारूंची झुंबड. जे उतारू प्रवास करून उतरतात त्यांना उतारूंची झुंबड असं आपण म्हणतो. कलिंगडांचा ढीग. कलिंगड, मला वाटतं हा शब्द मगाशी येऊन गेला. विद्यार्थ्यांचा गट. यात्रेकरूंची जत्रा. विटांचा ढीग हाही शब्द मगाशी येऊन गेला. विचारवंतांची परिषद. बघा, विचारवंतांची परिषद. विचारवंत लोक एकत्र आले की त्या विचारवंतांची परिषद तयार होतात.
खेचरांचे टोळके. आता खेचर गाढवासारखं शरीर आणि घोड्यासारखं तोंड असा प्राणी तुम्ही बघितला असेल. शक्यतो डोंगरी भागामध्ये, डोंगराळ भागामध्ये, केदारनाथ, बद्रीनाथ, हिमालय हे शब्द तुम्ही ऐकले असतील. अशा भागामध्ये हे खेचर असतात आणि या खेचरांचं एक टोळकं तयार होतं. घरांची चाळ किंवा आळी. आता गावामध्ये किंवा शहरामध्ये जवळजवळ घरं असतात आणि त्या घरांची एक चाळ किंवा आळी तयार होत असते. त्याचबरोबर पुढे आहे ढगांचे घनमंडल. ढगांचे घनमंडल कवितांचा संग्रह. अनेक कविता एकत्र आल्या की त्यांचा संग्रह तयार होतो. नावांची यादी किंवा सूची. आपण नावं लिहितो एकत्र आणि ते नावं एकत्रित आले की त्या नावांची सूची किंवा यादी तयार होत असते. त्याचबरोबर खारकांचा ढीग तयार होत असतो. कार्यकर्त्यांची संघटना. तुम्ही हा शब्द ऐकला असेल, वर्तमानपत्रामध्ये तुम्ही वाचला असेल किंवा टीव्ही मध्ये तुम्ही बघितला असेल, ऐकला असेल. कार्यकर्त्यांची संघटना. नारळाची पेंड. नारळाची पेंड. बालवीरांचे पथक. बघा बरं का विद्यार्थी मित्रांनो, काही शब्द हे तुम्ही नव्याने ऐकत आहात, नव्याने बघत आहात, म्हणून लक्षपूर्वक आपण बघायचंय, वाचायचंय आणि पुन्हा माझ्या मागे म्हणायचं पण आहे. बालवीरांचे पथक. ग्रंथप्रेमींचे साहित्य संमेलन. साहित्य संमेलन तुम्ही पेपरमध्ये वाचलं असेल. साहित्य संमेलन वेगवेगळ्या शहरामध्ये आयोजित केलं जातं. त्यामध्ये विविध पुस्तकांचा किंवा ग्रंथांचं प्रदर्शन लावलेलं असतं आणि त्या ग्रंथांच्या प्रदर्शनाला साहित्य संमेलन असं म्हणतात. जेव्हा ते ग्रंथप्रेमी एकत्र येतात तेव्हा त्याचं साहित्य संमेलन होत असतं. केवड्याचे बन. केवड्याच्या बनामध्ये तुम्ही एखाद्या गाण्यामध्ये ही ओळ ऐकलेली असेल, केवड्याचं बन. भक्तांची मांदियाळी. सध्या श्रावण महिना सुरू आहे. श्रावण महिन्यामध्ये अनेक मंदिरांमध्ये लोक पूजा अर्चा करण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी मंदिरांमध्ये जातात आणि अशा भक्तांची मांदियाळी तयार होत असते. संत्री जर एकत्र आले तर त्या संत्र्यांचा ढीग तयार होतो. शेळ्यांचा कळप तयार होतो. पोपटांचा थवा तयार होतो. पोपट जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला पोपटांचा थवा तयार होत असतो. त्याचबरोबर महिलांचे मंडळ तयार होत असते एकत्र आल्यानंतर. विद्यार्थी मित्रांनो, यादी आपली वाचून पूर्ण झाली, परंतु यादी वाचून झाल्यानंतर काही शब्द जे असे आहेत जे तुम्हाला सहजगत्या फसवू शकतात किंवा आपण घाईघाईने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तर आपल्या हातातले मार्क जाऊ शकतात. यासाठी खास करून लक्षात ठेवूया हे मुद्दे मी काही वेगळे केले आहेत. हे मुद्दे आपण पुन्हा एकदा काळजीपूर्वक बघूया. याच्यामध्ये काय आहे बघा. केसांचा जर झुपका असेल तर केसांची बट किंवा जट असते. फरक फक्त काना आणि वेलांटीचा आहे बघा. केसांचा झुपका आहे तर केसांची बट किंवा जट आहे. गवताची जर पेंडी असेल तर गवताचा भारा असतो. हे शब्द काळजीपूर्वक लक्षात घ्या. गाई, हत्ती, गुरे, मेंढ्या, हरणांचा कळप तर गाई गुरांचे खिल्लार. हाही बदल तुमच्या लक्षात यायला हवा. तारकांचा जर पुंज असेल तर ताऱ्यांचा पुंजका असतो. त्यानंतर नारळांचा, विटांचा, कलिंगडांचा, खारकांचा ढीग असेल. नारळांचा, विटांचा, कलिंगडांचा किंवा खारकांचा ह्या सगळ्या समूहाला ढीग हा शब्द वापरला जातो. त्याचबरोबर आंब्याच्या झाडांची राई असेल तर पिकत घातलेल्या आंब्यांची अढी असते. 2019च्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पिकत घातलेल्या आंब्यांच्या समूहाला काय म्हणतात असा प्रश्न आला होता. आणि बऱ्याच वेळा मुलांना असं वाटतं की आंब्यांचा समूह आलाय मग चला राई उत्तर लिहून टाकू आपण. पण तिथे पिकत घातलेल्या आंब्यांचं विचारलं होतं, आंब्यांच्या झाडांचं विचारलेलं नव्हतं. तर पिकत घातलेल्या आंब्यांची असते अडी. सैनिकांचे पथक असेल तर सैनिकांची पैठण असते.
इथं फक्त मात्रा आणि वेलांटीचाच फरक आहे. सैनिकांचे पथक तर सैनिकांची पलटण किंवा तुकडी, हे दोन्ही शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता भरपूर शब्दांची यादी माझ्यासोबत तुम्ही बघितली, माझ्यासोबत तुम्ही वाचली आणि पुन्हा मागे म्हटली. काही लक्षात ठेवण्याचे शब्द सुद्धा आपण वाचले की जे आपल्याला फसवतात. पण मला आता खात्री आहे तुम्हाला एकही शब्द किंवा एकही समोदर्शक शब्दाची जोडी तुम्हाला फसवू शकत नाही. मग आता जर आपलं हे सगळं बारकाईने लक्षात आलं असेल तर आपण काही प्रश्नांचा आता सराव करूया, ज्या प्रश्नांच्या माध्यमातून तुम्हाला समोदर्शक शब्द अगदी परफेक्ट, इंग्रजीमध्ये आपण त्याला परफेक्ट म्हणतो, अशा प्रकारचे समजतील आणि तुमचे यातले कुठलाही गुण तुमचा जाणार नाही. मग आता आपण त्या प्रश्नांकडे वळूया. समोदर्शक शब्दांवर आधारित विविध प्रश्न. पुढील समोदर्शक शब्दासाठी योग्य शब्द ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा, असा प्रश्न आपण वाचला. पहिला प्रश्न आहे, कळप कोणाचा? कळप कोणाचा? काही विद्यार्थी मित्रांना पर्याय वाचण्याची पण गरज नाही, त्यांनी लगेच उत्तर दिलं असेल. परंतु माझं सर्व बालमित्रांना एक आव्हान आहे, मला एक तुम्हाला सूचना करायची आहे, कधीही प्रश्न वाचण्याची आणि उत्तर देण्याची लगेच घाई करायची नाही. कारण इथेच आपण फसतो. पर्याय वाचल्याशिवाय कुठलंही उत्तर निवडायचं नाही. कळप उंटांचा असतो, लमानांचा असतो, लोकांचा असतो की हत्तींचा असतो? तर आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की कळप असतो हत्तींचा. तुम्ही उत्तर अगदी योग्य निवडलं आहे. कळप असतो हत्तींचा, बरोबर आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला दिसतोय, संघ कोणाचा? संघ कोणाचा? विमानांचा, द्राक्षांचा, खेळाडूंचा की बघ्यांचा? आता तुम्हाला उत्तर, बऱ्याच विद्यार्थी मित्रांना उत्तर आलं असेल तर संघ असतो तो म्हणजे खेळाडूंचा. अगदी बरोबर. भारतीय क्रिकेट संघाचा, भारतीय क्रिकेट संघ आपण चित्रामध्ये बघितला होता. आता पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, मोळी कोणाची? काय प्रश्न आहे बघा. मोळी कोणाची? गवताची, लाकडांची, नारळांची की दुर्वांची? आता थोडासा फसवा आहे बघा बरं का प्रश्न. मोळी कोणाची? गवताची मोळी की लाकडांची मोळी, नारळांची मोळी की दुर्वांची मोळी? आता बरेच विद्यार्थी मित्र काय करतील, गवताची पिंडी असते, घाईघाई वाचतील, गवताची उत्तर निवडून टाकतील. आता गवताची जर उत्तर निवडलं तर आपलं उत्तर हमखास चुकलं. मोळी असते ती लाकडांची. मोळी कोणाची असते? लाकडांची, बरोबर आहे की नाही? चला पुढे. आता पुढचा प्रश्न आहे, गाथण कोणाची? गाथण कोणाची? मग ती माशांची, पोत्यांची, द्राक्षांची का केळ्यांची? गाथण असते. उत्तर माझं वाचेपर्यंत तुमचं उत्तर आलं पण असेल. गाथण असते ती म्हणजे माशांची. अगदी बरोबर. इथे उत्तर आहे, गाथण असते ती म्हणजे माशांची. आलं लक्षामध्ये? कारण पोत्यांची तर थप्पी असते, द्राक्षांचा घड असतो आणि केळ्यांचा लोंगर असतो. गाथण असते माशांची. आता पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न आहे, झुंड कोणाची? झुंड कोणाची? गायींची, पाखरांची, उतारूंची की शिपायांची? उत्तर येवा ना तुम्हाला आलं असेल. माझं वाचेपर्यंत तुमचं उत्तर आलंही पाहिजे, पण मात्र पर्याय वाचून, हे मात्र नेहमी लक्षात ठेवा. झुंड असते ती म्हणजे, बरोबर उत्तर निवडलं असेल तुम्ही, झुंड असते उतारूंची. कारण गायींचा तर कळप असतो, गाईगुरांची खिल्लार असते, शिपायांची तुकडे असते, हे की नाही? त्यामुळे उतारूंची असते ती झुंड. त्यानंतर पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न आहे,
योग्य शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. जसे मडके उतरंड, तर नाणी प्रश्नचिन्ह. मडक्यांची उतरंड असेल तर नाण्यांची काय असते? मग नाण्यांची पुरकी असते की चिल्लर असते, चळत असते की जुडी असते? इथंही तुम्हाला सहज गत्या फसवलेलं आहे. बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी नाण्यांची चिल्लर हा पर्याय निवडलेला आहे, मला माहिती. सांगा बरं तुम्ही, चिल्लर हा पर्याय योग्य की अयोग्य? अर्थातच अयोग्य. नाण्यांची चिल्लर नव्हे. नाणी एकत्र आली तर नाण्यांची होते ती म्हणजे चळत. नाण्यांची चळत, चिल्लर नव्हे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. जसे द्राक्षाचा घड तसे उपकरणांचा काय? द्राक्ष एकत्र आले तर द्राक्षाचा घड तयार होतो. उपकरणांचा काय तयार होतो? जुडगा, संच, संघ, गठ्ठा. हे उत्तर सोपं आहे. उपकरणांचा तयार होतो तो म्हणजे संच. आपण थोड्या वेळापूर्वी जी यादी वाचली त्या यादीमध्ये तुम्हाला पूर्णपणे लक्षात आलेलं आहे की उपकरणांचा संच असतो, संघ तर खेळाडूंचा असतो, गठ्ठा वह्यांचा किंवा पुस्तकांचा असतो आणि जुडगा किल्ल्यांचा असतो. त्यामुळे संच हा पर्याय योग्य आहे. तुम्हाला या परीक्षेमधली अजून एक ट्रिक मी तुम्हाला अशी सांगतो. जर कधी तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं अचूक उत्तर सापडलं नाही तर 3 पर्याय बाजूला काढायला शिका. 3 पर्याय जेव्हा तुम्ही बाजूला काढून टाकाल, उरलेलं उत्तर हे तुमचं अचूक असेल. ही ट्रिक तुम्हाला भाषा, गणित, बुद्धिमत्ता किंवा इंग्रजीमध्ये सुद्धा लागू पडेल. त्यानंतर पुढे जाऊया आपण. जर जसे विमानांचा ताफा तर साधूंचा काय? साधूंचा जथा की साधूंचा पथक की तुकडी की जमाव? आता इथे सुद्धा काही शब्द आपल्याला सारखे वाटतात. आपल्याला वाटतं जमाव उत्तर बरोबर असेल, आपल्याला वाटतं पथकही उत्तर बरोबर असेल, आपल्याला वाटतं जथाही उत्तर बरोबर असेल, पण असं नाहीये. तुम्ही जर यादी काळजीपूर्वक वाचली असेल तर साधूंचा जथा, जो गोष्टीमध्ये पण त्याचा उल्लेख आला होता, तो साधूंचा असतो जथा. बरोबर आहे की नाही विद्यार्थी मित्रांनो? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. जसे बांबूचे बेट, जसे बांबूचे बेट तसे भाकरी. भाकरी जर एकावर एक ठेवल्या काय होते? भाकऱ्यांची आई शेतामध्ये घेऊन जाते. मग भाकरीचे ढीग असतो, रास असते, चवड असते की गट असतो? इथेही तुम्ही उत्तर बरोबर निवडलेलं आहे. ते म्हणजे भाकऱ्यांची असते चवड. बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे. जसे तारा म्हणजे ताऱ्यांचा पुंजका तर वेलाचा काय? मग वेलांचा पुंज, कुंज, ताटवा, गुच्छ काय उत्तर असेल इथे? तारा, ताऱ्यांचा पुंजका तर वेलींचा असतो कुंज. वेलींचा काय असतो? कुंज. बरोबर आहे की नाही? वेलींचा काय असतो? कुंज. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आतापर्यंत आपण 5-6 प्रकारचे प्रश्न बघितले. आता थोडासा प्रश्नाचं स्वरूप बदललेलं आहे बघा. प्रश्नाचं स्वरूप कसं बदललंय बघा. पुढीलपैकी समूहदर्शक शब्दाची चुकीची जोडी असणारा पर्याय निवडून त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. बऱ्याच वेळा प्रश्न आपण काळजीपूर्वक वाचत नाही. आपल्याला बरोबर निवडायची सवय लागलेली आहे, चुकीचं आपण निवडत नाही. पण या परीक्षेला आपल्याला चुकीचं पण निवडायचंय. आपण इतर वेळेला आपल्या विद्यार्थी जीवनामध्ये सर्व काही बरोबरच निवडतो आणि ते बरोबरच निवडायला हवं. मित्र बरोबर निवडायला हवा, अभ्यास बरोबर निवडायला हवा, बरोबर आहे की नाही? पुस्तक योग्य निवडायला हवं, संगत योग्य निवडायला हवी. पण इथं आपल्याला चुकीची जोडी ओळखायला लावली. तेही ओळखता आलं पाहिजे, कारण चुकीची जोडी ओळखल्याशिवाय तुम्हाला बरोबरची पारख होणार नाही. बरोबर असणाऱ्या, योग्य असणाऱ्याची किंमत तुम्हाला होणार नाही. इथं आपल्याला लक्षात घ्या, आपल्याला इथे चुकीची जोडी ओळखायची आहे. मी मुद्दाम त्याच्या खाली रेष मारलेली आहे म्हणजे तुमच्या लक्षात येण्यासाठी. चला आपण पुढे जाऊया, प्रश्न वाचूया. चुकीची जोडी. चोरांची टोळी, दुर्वांची जोडी, फुलझाडांचा गुच्छ, उंटांचा तांडा.
पुन्हा एकदा वाचूया. चोरांची टोळी, दुर्वांची जोडी, फुलझाडांचा गुच्छ, उंटांचा तांडा. चुकीची जोडी निवडायची आहे. आता याच्यामध्ये चुकीची जोडी कोणती आहे? दुर्वांची जोडी तर बरोबर आहे. उंटांचा तांडा बरोबर आहे. चोरांची टोळी पण बरोबर आहे. मग इथे फुलझाडांचा गुच्छ ही जोडी चुकीची आहे. कारण फुलझाडांचा असतो तो ताटवा आणि गुच्छ असतो तो फक्त फुलांचा. हा फरक तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. त्यामुळे इथे उत्तर आलंय आपलं चुकीची जोडी आहे फुलझाडांचा गुच्छ. ही जोडी चुकीची आहे. चला पुढे जाऊया. अजून आपण तोच प्रश्न बघतोय, चुकीची जोडी ओळखा. आता इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, शेळ्यांचा कळप, हरणांचा कळप, उंटांचा कळप, माणसांचा कळप. तुमच्या ह्या प्रश्नामध्ये सहज लक्षात आलं असेल की माणसांचा कळप नसतो, माणसांचा असतो जमाव. बरोबर. त्यामुळे ही जोडी चुकीची आहे. ही जोडी चुकीची आहे. माणसांचा कळप नसतो. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. विटांसाठी करवंदांची जाळी, धान्याची रास, प्रश्नपत्रिकेचा गट. प्रश्नपत्रिकांचा गट नीट वाचा. विटांसाठी बरोबर आहे. करवंदाची जाळी बरोबर आहे. धान्याची रास हेही बरोबर आहे. आता उरलं काय? प्रश्नपत्रिकेचा गट. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिकेचा काय असतो? आपण थोड्या वेळापूर्वीच पाहिलं. शिक्षक वर्गात प्रश्नपत्रिका घेऊन येतात. तो प्रश्नपत्रिकेचा असतो संच. प्रश्नपत्रिकेचा गट नसतो. त्यामुळे इथे चुकीची जोडी आहे प्रश्नपत्रिकांचा गट. अगदी बरोबर तुमच्या लक्षात आला असेल. आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न अजून तोच आहे, चुकीची जोडी ओळखा. बघा वाचा. वाद्यांचा वृंद, काजूंची गाथण, वह्यांचा संच, किल्ल्यांचा जुडगा. बघा बरं का, सोपं सोपं वाटणाऱ्या गोष्टी सहजगत्या कसं फसतो आपण. कारण वाचताना आपण घाई करतो. कधीही वाचताना घाई करू नका. वाद्यांचा वृंद योग्य आहे. किल्ल्यांचा जुडगा योग्य आहे. काजूंची गाथण योग्य का अयोग्य? बरेच विद्यार्थी मित्र म्हटले असेल योग्य आणि तुमचं उत्तरही योग्य आहे. काजूंची गाथण बरोबर आहे. मग वह्यांचा संच असतो का? तर वह्यांचा काय असतो? वह्यांचा असतो ढीग आणि संच असतो तो प्रश्नपत्रिकांचा. अगोदरच्या प्रश्नामध्ये आलं होतं प्रश्नपत्रिकांचा संच. त्यामुळे इथे चुकीची जोडी आहे वह्यांचा संच. बारकाईने वाचत चला. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. अजून चुकीची जोडी चालू आहे. जहाजांचा काफिला, सैनिकांचा ताफा, लमानांचा तांडा, मुंग्यांची रांग. आता एक तर तुम्ही लगेच ओळखले असेल, मुंग्यांची रांग ही जोडी बरोबर आहे. जहाजांचा काफिला जर काळजीपूर्वक यादी तुम्ही वाचली असेल तर जहाजांचा काफिला ही जोडी सुद्धा योग्य आहे. लमानांचा तांडा ही जोडी सुद्धा योग्य आहे. इथे चुकीची जोडी आहे सैनिकांचा ताफा. सैनिकांचा काय पाहिजे? काय पाहिजे सैनिकांचा? बरोबर आहे की नाही? सैनिकांची तुकडी आहे की नाही. आणि इथं सैनिकांचा ताफा हा शब्द आलेला आहे. त्यामुळे ही जोडी चुकीची आहे. चला आता 2019च्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न मी तुम्हाला एक 5-10 मिनिटापूर्वी सांगितलं होतं. 2019च्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आलेला प्रश्न बघा. इथं विकत आहे, इथं पिकत शब्द पाहिजे होता आहे की नाही. आपण अगोदर विकत घेतो आणि मग ते पिकत घालतो. तर इथे पिकत हा शब्द पाहिजे होता. पिकत घातलेल्या आंब्याची राई, केळींचा घोस, काजूची गाथण, लाकडांची मोळी. इथं चुकीची जोडी कोणती आहे बघा. पिकत घातलेल्या आंब्यांची राई असते का? की आंब्याच्या झाडांची राई असते? मी तुम्हाला ज्या वेळेला यादी वाचली आपण तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की आंब्याच्या झाडांची राई असते. पिकत घातलेल्या आंब्यांची राई नसते. पिकत घातलेल्या आंब्यांची काय असते? काही विद्यार्थी मित्र बरोबर म्हटले असतील, अडी. त्यामुळे इथं ही जोडी चुकीची आहे. चला पुढे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया.
आता प्रश्नाचं स्वरूप थोडंसं बदललेलं आहे. आपण सर्व प्रकारचे प्रश्न बघतोय बरं का. योग्य जोडी ओळखा, अयोग्य जोडी ओळखा, जर विमानांचा ताफा असेल तर मग गाथण कोणाची, अशाही प्रकारचे प्रश्न आपण बघितले. आता थोडेसे वेगळे प्रश्न आहे बघा. प्रश्न काय, पुढील प्रश्नांच्या उत्तरादाखल योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. तर आता आपण प्रश्नाकडे जाऊया. पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी समूहदर्शक नसलेला शब्द कोणता. प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे. असलेला विचारलेला नाही, आपल्याला विचारलं आहे नसलेला. अशा शब्दांखाली रेष मारून घ्यायची प्रश्नपत्रिकेमध्ये सिस पेन्सिलने, म्हणजे आपण प्रश्न घाईघाई चुकत नाही. नसलेला शब्द ओळखायला लावलाय, बघूया कोणता नाहीये. समूहदर्शक नसलेला, पलटण, भारा, लोंगर, पागा. बघा आता पलटण समूहानं आलेला शब्द आहे, भारा गवताचा समूहानं आलेला शब्द आहे, लोंगर केळ्यांचा समूहानं आलेला शब्द आहे, पण पागा हा घोड्यांचा निवारा आहे, हा समूहानं आलेला शब्द नाही. त्यामुळे हा शब्द, पागा हा शब्द समूहदर्शक नाही. आलं लक्षामध्ये तुमच्या. चला पुढे. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, पायी चाललेल्या, तुम्हाला प्रश्न दिसत असेल, पायी चाललेल्या वारकऱ्यांच्या समूहाला काय म्हणतात. नुकतीच आपला आषाढी एकादशी पार पडली. अगदी 300-400 किलोमीटर प्रवास करून आपले जे वारकरी होते ते पायी पायी विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले. आता हे वारकरी जेव्हा पायी पायी गेले तेव्हा आपण त्या वारकऱ्यांच्या समूहाला काय नाव दिलं. मेळावा म्हटलं, गजर म्हटलं, दिंडी म्हटलं की घोळका म्हटलं. आता तुमच्या लक्षात आला असेल, हा शब्द तुम्ही बऱ्याच वेळा वर्तमानपत्रामध्ये, टीव्ही मध्ये तुम्ही ऐकला असेल, वाचला असेल. वारकऱ्यांची दिंडी. वारकरी पंढरपूरला गेले आणि आपणही आपल्या शाळांमध्ये अशी दिंडी, आषाढीची दिंडी काढली होती. त्यामुळे दिंडी हा शब्द तुम्हाला चांगल्यापैकी माहीत आहे. चला पुढे जाऊया. रचलेल्या गवताच्या समूहाला काय म्हणतात. रचलेल्या गवताच्या समूहाला काय म्हणतात, बघूया. पर्याय क्रमांक 1, गंजी, रुंजी, उंचका, पेंडी. इथं तुम्हाला पुन्हा फसवलेलं आहे, फसवू नका. रचलेलं गवत सांगितलंय की गवत एकत्र बांधलेलंय, रचलेलं गवत आहे. रचलेलं गवत असेल तर अशा रचलेल्या गवताला आपण पेंडी म्हणू का रे. निश्चितच म्हणणार नाही. ती जर आपण एकत्र बांधली तर ती झाली पेंडी. पण गवत जर रचलेलं असेल तर त्या गवताची होते गंजी, पेंडी नव्हे. म्हणजे इथं आपण थोडस काळजीपूर्वक वाचण्याची गरज आहे. त्यामुळे इथं उत्तर आहे आपलं गवताची गंजी. चला पुढे जाऊया. गाई गुरांच्या समूहाला काय म्हणतात. गाई गुरं एकत्र आल्यावर, नुसते गाई किंवा गुरं नाही, गाई गुरं एकत्र जर आले तर त्याला संघ, टोळी, काफिला, खिल्लार. ज्या विद्यार्थ्यांचं चांगलं लक्षपूर्वक म्हणजे तासिकेत लक्ष आहे त्या बहुतांश विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर दिलं असेल. गाई गुरांचा असतो खिल्लार, गाई गुरांचा खिल्लार. चला पुढे. आंब्याच्या झाडांच्या समूहाला काय म्हणतात. आता मगाशी पिकत घातलेले आंबे आले होते आणि आता आले आंब्याच्या झाडांच्या समूहाला, बरोबर आहे की नाही. आंब्याच्या झाडांच्या समूहाला बन म्हणतात का, नाही. राई म्हणतात का, हो. बेट नाही, ते बांबूचं असतं. आणि आडी कोणाची असते, पिकत घातलेल्या आंब्यांची असते. इथं आंब्यांची झाडं विचारले त्यामुळे आपल्या इथं राई हे उत्तर निवडावं लागेल. चला पुढे. 2017च्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये हा प्रश्न आलेला आहे. राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी सैनिकांचे टिंब तयार होते. आता थोड्या दिवसामध्ये स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आपण संपूर्ण भारतामध्ये साजरा करणार आहोत, ज्याला आपण राष्ट्रीय सण असं म्हणतो, बरोबर आहे की नाही. तर त्या राष्ट्रध्वजाला मानवंदना आपण देतो, तेव्हा राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी सैनिकांचे गट, सैनिकांची जथा, सैनिकांचे पथक की सैनिकांचे झुंड. इथं सुद्धा थोडंसं फसवलेलं आहे तुम्हाला. सैनिकांची जर असतं ना विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला
सैनिकांचा जर असतं तर आपल्याला गट हा पर्याय निवडावा लागला असता, पण इथं सैनिकांचे विचारलंय, त्यामुळे इथं आपल्याला पर्याय निवडायचा आहे तो म्हणजे सैनिकांचे पथक. सैनिकांचे पथक तयार होते. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. मांदियाळी हा समूहदर्शक शब्द कोणत्या नामासाठी वापरला जातो हे पर्यायातून निवडा. 2018च्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये हा प्रश्न आला होता. मांदियाळी मी तुम्हाला शिकवताना यादी वाचण्याच्या अगोदरच सांगितलं होतं की श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण मंदिरांमध्ये भक्तांची मांदियाळी देवदर्शनासाठी जात असते, म्हणून आपल्याला इथं उत्तर भक्तांची हे उत्तर आपल्याला निवडायला काही फारसं अवघड जाणार नाही. तरी पण बाकीचे पर्याय वाचण्याचा कधी कंटाळा करायचा नाही. मांदियाळी धान्याची असते का? नाही. मांदियाळी करवंदांची असते का? नाही. मांदियाळी सैनिकांची असते का? नाही. तर मांदियाळी असते भक्तांची. चला पुढे. थोडासा प्रश्नाचं स्वरूप बदललंय. पुढीलपैकी समूहदर्शक शब्दांच्या एकूण किती जोड्या बरोबर आहेत? किती जोड्या बरोबर आहेत? जहाजांचा जुडगा, ताऱ्यांचा पुंजका, पक्ष्यांचा थवा आणि नारळांसाठी. तर याच्यामध्ये कोणती जोडी किती जोड्या बरोबर आहेत? किती जोड्या बरोबर आहेत? जहाजांचा जुडगा असतो का रे विद्यार्थी मित्रांनो? नाही. ताऱ्यांचा पुंजका असतो का? हो. पक्ष्यांचा थवा असतो का? हो. नारळांचा ढीग असतो का? तर हो. किती जोड्या बरोबर आल्यात बघूया. ही जोडी सुद्धा बरोबर आहे. पक्ष्यांचा थवा ही जोडी सुद्धा बरोबर आहे आणि नारळांचा ढीग ही जोडी सुद्धा बरोबर आहे. मग आता किती जोड्या बरोबर आल्यात? पर्याय क्रमांक 1 4 3 1 2. तर आपल्या जोड्या बरोबर आल्यात त्या म्हणजे 3. अगदी बरोबर ओळखलं तुम्ही. 3 जोड्या आपल्या बरोबर आलेल्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील शब्दांपैकी समूहदर्शक असलेला शब्द कोणता? मगाशी नसलेला शब्द आला होता बरं का. आता असलेला शब्द कोणता? मोळी, जाळी, टाळी, विळी. बघा बरं का किती गमतीशीर शब्द आहेत. तुम्हाला वाचून सुद्धा थोडंसं हसू आलं असेल. मोळी, जाळी, टाळी, विळी अशा शब्दांना आपण यमक जुळणारे शब्द म्हणतो, बरोबर की नाही? सारखा उच्चार असणारे शब्द. तर मग समूहदर्शक असलेला शब्द कोणता आहे? तर गवताची किंवा ऊसाची मोळी हा शब्द इथे बरोबर आहे. जाळी समूहदर्शक शब्द नाही, टाळी समूहदर्शक शब्द नाही, विळी सुद्धा समूहदर्शक शब्द नाही. त्यामुळे इथं फक्त हे उत्तर बरोबर आहे. त्यामुळे इथे पर्याय आपण निवडताना निवडायचा आहे फक्त योग्य. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी समूहदर्शक शब्दांची अयोग्य जोडी कोणती? अयोग्य म्हणजे चुकीची. आता आपण ही शेवटचा प्रश्न बघणार आहोत. पालेभाजी जोडी, केळ्यांचा लोंगर, वाघांचा संघ, प्रश्नपत्रिकेचा संच. आता अयोग्य जोडी असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल वाघांचा संघ कधीही नसतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या तासिकेमध्ये संपूर्ण समूहदर्शक शब्दांची यादी काळजीपूर्वक बघितली, वाचली आणि माझ्या मागे तुम्ही म्हटली. आता ही तासिका झाल्यानंतर आज दिवसभरामध्ये तुम्हाला वर्गात दिलेला अभ्यास तो तर पूर्ण करायचाच आहे, भरपूर खेळायचं पण आहे आणि त्याचबरोबर सायंकाळच्या वेळेला किंवा दुपारच्या वेळेला समूहदर्शक शब्दांची संपूर्ण यादी काळजीपूर्वक तुम्ही वाचायची आहे. त्यासाठी तुम्हाला मी एक गृहपाठ सुद्धा देणार आहे आणि तो सगळे विद्यार्थी करतील याची मला अपेक्षा आहे, कारण तुम्ही सर्व हुशार विद्यार्थी आहात. तुम्ही जिल्ह्यातले सगळे हुशार विद्यार्थी या ऑनलाईन तासिकेला उपस्थित आहात. तुमच्यासाठी गृहपाठ अतिशय सोपा. तुम्हाला माहित असलेल्या 50 समूहदर्शक शब्दांच्या जोड्या लिहून त्यावर आधारित प्रश्न तयार करा आणि हे तुम्ही निश्चित कराल याची मला खात्री आहे. तुम्ही ते वाचा, काळजीपूर्वक लिहा, पुन्हा पुन्हा वाचा आणि आपल्या हक्काचे मार्क मिळवा. आज आपण समूहदर्शक शब्दांच्या तासिकेतून या पद्धतीचा अभ्यास केला. मला अपेक्षा आहे तुम्हाला सर्वांना अभ्यास करताना आनंदही वाटला असेल आणि तुमच्या लक्षातही सगळ्या गोष्टी आल्या असतील. सर्वांनी छानपैकी खेळा, आनंदी राहा. धन्यवाद.